काल मुलीने हट्ट केला, सिनेमा पाहायचा आहे. मग क्रांतिज्योती विद्यालयापेक्षा दुसरा चांगला सिनेमा कुठला असू शकतो? म्हणून आम्ही म्हटलं थिएटरमध्ये गेल्यावर पिक्चर पाहायच्या आधीच डोळ्यात पाणी आलं, कारण पॉपकॉर्नचे रेट हे पिक्चरच्या तिकिटांपेक्षा जास्त होते. मनात असं वाटलं की एखाद्या सिंगल स्क्रीन थिएटरसाठी सुद्धा क्रांती करणारा एखादा सिनेमा यायला हवा. असो, पण या चित्रपटाची कथा अगदी साधी आणि सरळ आहे. हा चित्रपट मराठी माध्यमांच्या शाळांभोवती फिरतो. थोडासा डोळे पाणवणारा, थोडासा हसवणारा आणि बराचसा वास्तव दाखवणारा आहे. विषय अगदी साधा असला तरी जाळ आहे. हा चित्रपट पाहताना अनेकांना वाटेल की अरे, ही तर आपली गावातली शाळा. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा कुठेही गोंधळ झालेला नाही. ठाम भूमिका आहे. दिग्दर्शकाने कोणालाही जबरदस्ती विलन केलेलं नाही. इंग्लिश मीडियम वाईट असं आहे असं नाही, पण मराठी माध्यमाला संपूर्ण चुकीचं आहे ही भूमिका ठामपणे मांडलेली आहे. इंग्लिश मीडियमची हौस, पालकांची सोशल स्टेटसची रेट्स आणि सरकारी फायलांमध्ये शिक्षण नीती यांच्यामध्ये मराठी शाळा ह्या हळूहळू गुदमरत आहेत. हे सगळं या सिनेमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नाकर मतकरी यांची स्वर्गात आकाशगंगा हे गाणं आणि सध्या सगळीकडे गाजतच आहे. बरं, तर ओव्हरऑल क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट नाही, तर तो एक प्रश्न आहे मराठी माणसाला आणि मराठी पालकांना आणि मराठी समाजाला विचार करायला लावणारा. हे पॉपकॉर्न घेणं ऐच्छिक आहे, पण विचार घेऊन बाहेर पडणं हे कंपल्सरी आहे. आज आपली मुलं जरी इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये जात असली तरीसुद्धा त्यांना मराठीशी जोडून ठेवण्याचं काम आपलं आहे. त्यांना पुलं सांगा, त्यांना गदिमांची कविता द्या, त्यांना प्रख्यात्रे सांगा, त्यांना इतरही गायक आहे, इतरही आपले लेखक आहेत, या सगळ्यांबद्दलची माहिती त्यांना हळूहळू थोडी थोडी का होईना देत राहा. मराठी शाळा नाही, पण मराठी पण तरी आपल्या घरामध्ये नक्कीच जपलं जाईल.